नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असं कोणी आहे का त्याच्यासोबत बोलल्यावर तुम्हाला आनंद होण्याऐवजी स्ट्रेस येतो? तुम्हाला सतत असं वाटतं का मी काही केलं तरी मी चुकच ठरतोय? तुम्हाला स्वतःचे विचार मांडायला भीती वाटते का? जर या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तुम्ही प्रेमात नाही तर एका टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये आहात. टॉक्सिक नातं म्हणजे काय? हे प्रेमाच्या नावाखाली दिलेलं गोड विष आहे. हे तुम्हाला लगेच मारत नाही, पण रोज आतून थोडं थोडं संपवत असते. बऱ्याच लोकांना समजतच नाही की ते टॉक्सिक नात्यामध्ये आहे. त्यांना वाटतं हे नॉर्मल आहे, तो किंवा ती बदलेल. पण आज मी तुम्हाला जागे करायला आलोय. हा व्हिडिओ तुमची सेल्फ रिस्पेक्ट परत मिळवून देईल. बाहेर पडण्याआधी हे ओळखणं गरजेचं आहे. टॉक्सिक नात्यांची 3 लक्षणं बघा. वॉकिंग ऑन एगलेस. तुम्हाला सतत भीती वाटते का मी बोललो तर त्याला राग येईल का? मी असं वागलो तर भांडण होईल का? तुम्ही स्वतःच्याच नात्यात मोकळेपणाने वागू शकत नाही. सतत टीका. समोरची व्यक्ती तुम्हाला सतत कमी लेखते, तुला काही कळतच नाही, तू असाच आहेस, आणि तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे खचला जातो. कंट्रोलिंग. तुम्ही कोणाशी बोलायचं, काय घालायचं, कुठे जायचं हे सगळं समोरचं ठरवतो आणि तुमचं स्वातंत्र्य संपलेलं असतं. स्टेप 1. ऍक्सेप्ट द रियालिटी. खोट्या आशेवर जगणं थांबवा. तुम्ही स्वतःलाच खोटं सांगता तो बदलेल, ती आधीसारखी होईल. मित्रांनो, लोक बदलत नाही, आणि बदललेच तर प्रेमाने बदलतात, जबरदस्तीने नाही. जर तुम्हाला गेल्या 6 महिन्यांपासून त्रास होत असेल तर पुढच्या 6 वर्षातही तेच होणार आहे. होप, आशा टॉक्सिक नात्यातलं सर्वात धोकादायक हत्यार आहे. त्यामुळे आधी हे स्वीकारा की हे नातं स्वातंत्र्य आणि हे आता सुधारणार नाही. स्टेप 2. नो कॉन्टॅक्ट रूल. संपर्क पूर्णपणे तोडा. टॉक्सिक नात्यातून बाहेर पडणं हे एखादं व्यसन सोडण्यासारखं असतं. तुम्ही असं नाही म्हणू शकत की आम्ही फक्त मित्र म्हणून राहू नाही. ब्लॉक देम एव्हरीवेअर. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम कॉल्स ब्लॉक करा. जर तुम्हाला गॅदरिंग झालं तर डॉक्टर तो भाग टाकतात. तुम्हाला मलमपट्टी करत बसत नाही. तसंच टॉक्सिक माणसाला तुमच्या आयुष्यातील टाकून टाकल्याशिवाय तुम्ही बरे होऊ शकत नाही. हे कठीण आहे पण गरजेचं आहे. स्टेप 3. रिक्लेम युअर सेल्फ. स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा. टॉक्सिक नात्यात तुम्ही स्वतःला विसरलेले असता. आता वेळ आहे सेल्फ लव्हची. ते सर्व करा जे करायला तुम्हाला बंदी होती. जुन्या मित्रांना भेटा, नवीन छंद जोपासा, सोलो ट्रिपला जा. तुमचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवा. स्वतःला हे सिद्ध करून दाखवा की तुम्हाला आनंदी राहण्यासाठी त्या व्यक्तीची गरज नाही. लक्षात ठेवा, बेटर टू बी सिंगल अँड हॅप्पी दॅन टू बी टेकन अँड मिसरेबल. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते कोणाच्या तरी पायाशी रडून वाया घालवण्यासाठी नाही आहे. तुम्ही किंवा तुमचा कोणी मित्र अशा नात्यामध्ये अडकला आहे का? जर हो तर आजच एक निर्णय घ्या. कमेंट मध्ये लिहा, आय चूज माय सेल्फ. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा ज्याला यातून बाहेर पडण्यासाठी एका धक्क्याची गरज आहे. आणि अशाच लाईफ चेंजिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःचा आदर करा आणि स्वाभिमानाने जगा.